Welcome friends, today we are going to take the fourth question of practice set 4.2, right? We have taken the first three questions in the previous lecture. Okay, so the first question number 4 says that draw a circle of radius 3.3 centimeter, draw a chord PQ of length 6.6 centimeter, right? Okay, radius is 3.3 centimeter आणि chord म्हणजे ज्याला आपण जीवा म्हणतो, जीवा PQ काढायची जी किती आहे 6.6. आपल्या लक्षात आलं असेल काहीतरी रिलेशन आहे याचं. ओके, त्याच्यानंतर ड्रॉ टॅन्जंट्स टू द सर्कल ॲट पॉइंट पी अँड क्यू. आणि काय करायचं तुम्हाला, तर पी आणि क्यू दोन्ही पॉइंटला दोन टॅन्जंट्स काढायचे. ओके, पी ला पण एक टॅन्जंट आणि क्यू ला पण एक टॅन्जंट काढायची. ठीक आहे, आणि देन यू हॅव टू राईट युअर ऑब्झर्वेशन्स अबाउट द टॅन्जंट्स. तर त्या टॅन्जंट्स विषयीचे तुमच्या जे काय ऑब्झर्वेशन असेल ते तुम्हाला काय करायचे, लिहायचे. Okay, so let's see how to draw the circle, right? Okay, so the radius is 3.3 centimeter and we will draw a chord PQ which is 6.6. आता थोडं लक्षात घेतलं तर लक्षात येईल पहा तुमच्या की रेडियस जे आहे ते 3.3 आहे, क्लिअर, आणि chord जो तुम्हाला सांगितलं 6.6, बट ऑलवेज डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. ओके, डायमीटर जो असतो डी जो असतो तो काय असतो, रेडियसच्या ट्वाइस असतो, दुप्पट असतो. म्हणजे याचा अर्थ हा 3.3 आहे, हा 6.6 आहे, म्हणजे हा जो कॉर्ड तर आहेच. ओके, बट द डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड. म्हणजे हा कॉर्ड आहे पण कॉर्ड बरोबर तो कोण आहे, डायमीटर सुद्धा आहे. पण लक्षात घ्या की एव्हरी कॉर्ड इज नॉट डायमीटर बट एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड. क्लिअर, तर त्या आणि डायमीटर काय असतो, तो बिगेस्ट कॉर्ड असतो. सो वी कॅन से की दिस इज बिगेस्ट कॉर्ड. ओके, म्हणजे हा 6.6 आहे म्हणजे काय आहे, डायमीटर आहे. सो ॲट फर्स्ट वी विल ड्रॉ. ओके, आता आपण पहिल्यांदा काय करतोय, सर्कल काढतोय की त्याचं 3.3 सेंटीमीटर. ठीक आहे, सो नाव आय एम ड्रॉइंग सर्कल हियर 3.3 सेंटीमीटर. ओके, सो दिस इज डिस्टन्स 3.3. ओके, this is 3.3 centimeters circle, right? Okay, so in this circle we can see so हा सर्कलचा काय झाला, सेंटर झाला. ओके, नाव वी नो द रेडियस इज 3.3. आता आपण 3.3 नुसार ड्रॉ केलेला आहे. देन त्याच्या पुढे काय केलं बघा, कॉर्ड PQ इज ऑफ 6.6 सेंटीमीटर. आता बघा, रेडियस इज इक्वल्स टू, पहा काय असते, रेडियस काय असते, किंवा आपण असं लिहूयात की डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. ओके, आता पहा कॉर्ड PQ जो आहे तो काय आहे, 6.6 आहे. मीन्स इट इज द डायमीटर. ओके, इट इज द D. ओके, सो D इज इक्वल्स टू 2R. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय झालं, D माहिती झालाय. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे, D माहिती झालेला आहे. D किती आहे, तर तो 6.6 आहे. आता आपण याच्यातून डायरेक्टली काय करणार आहोत, D. म्हणजे PQ हा काय असला पाहिजे, देअरफॉर PQ इज इक्वल्स टू D. म्हणजे D हा जो असतो डायमीटर तो नेहमी कुठून जात असतो, फ्रॉम द सेंटर थ्रू द सेंटर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायची, अशा पद्धतीनं लाईन काढून घ्यायची. ठीक आहे, कारण लक्षात घ्यायचं आपल्याला की रेडियसच्या दुप्पट असतो तो डायमीटर, आणि डायमीटर हा नेहमी कुठून जात असतो, सेंटर मधून. आता आपल्याला काय करायचंय, याला नाव द्यायचंय PQ. ओके, याला आपण P देऊया, याला आपण Q देऊया. आणि या P आणि Q मधून जाणारा आपल्याला काय काढायचं, टॅन्जंट्स काढायचे. ओके, स्पर्शिका काढायची. मग ते कसं काढणार, तर विथ द हेल्प ऑफ सेंटर काढूयात आपण. मी याला काय करतो, इकडे हा P जो आहे तो असाच एक्सटेंड करतोय. Okay, this is, and this one will be the another one. Okay, so now you can see. आता मी याला रे करतो वाटलं दोन्ही बाजूनं. आता आपल्याला काय करायचंय, Q मधून आपल्याला काय काढायचंय, टॅन्जंट काढायची, इकडे P मधून काढायची. मग आपण काय करतो, इकडे धरतो याला. ओके, तुम्हाला पाहिजे तेवढा डिस्टन्स तुम्ही याच्यात घेऊ शकता. या ठिकाणी एक इकडे आर्क घ्या, तो तसाच आर्क इकडे घ्या. पुन्हा इथं ठेवला का, आपल्याला अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त किंवा त्याच्या एवढं अंतर घ्यायचं असतं आणि दोन्ही बाजूला दोन आर्क मारायचे असतात. ठीक आहे, सो या ठिकाणी मी ठेवतोय त्याचं अंतर. ओके, हिअर अँड देन हिअर. यू कॅन सी बोथ आर्क्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. देन यू हॅव टू जॉईन देम. आता त्या दोघांना काय करायचं, जोडून घ्यायचंय.
So when you join them, definitely it will touch the circle. ते काय करणार आहे, सर्कलला टच करणार आहे. ओके, हा झाला पहिला टॅन्जेंट. नाव द सेकंड विल बी सेम ॲज द फर्स्ट, राईट. मीन्स काय करा, पी वरती कंपासचं टोक ठेवा, इकडच्या बाजूला एक आर्क घ्या, त्याच अंतराचं इकडे एक आर्क घेतलं. ठीक आहे. देन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आपल्याला, लाईक दिस. ओके, इथे एक आर्क घेतला, तसाच आर्क आपण खाली घेतोय. सेम डिस्टन्स फ्रॉम दिस आर्क वी हॅव टू ड्रॉ आर्क हियर अँड then another intersecting arc. Okay, now join them. पुन्हा एकदा ते जॉईन करताना नक्की कुठून जाणार आहेत, तर त्या सर्कलला टच करून जाणार आहेत. ठीक आहे. like this. Okay, now you can see circle P and with center O, circle with center O. तर हा जो सर्कल आहे, या सर्कलला पी क्यू हा काय आहे, डायमीटर आहे, आणि पी क्यू च्या पॉइंट पी आणि पॉइंट क्यू दोन्ही पॉइंट मधून एक एक काय जाते, स्पर्शिका, ज्याला आपण टॅन्जेंट म्हणतो. आता एक लक्षात आलं असेल तुमच्या की याला आपण लाईन एल नाव देऊयात आणि याला एम नाव देऊया. ठीक आहे. तर मी असं म्हणू शकतो का, बघा बरं, की रेडियस म्हणा किंवा ओपी म्हटलं तरी चालेल. ओपी परपेंडिक्युलर लाईन एल. ओके, ओपी परपेंडिक्युलर लाईन एल, आणि तसंच मी लिहिल ओ क्यू परपेंडिक्युलर लाईन कशावर लिहायला पाहिजे, लाईन एम. ओके, आता हे कशामुळे लिहिलं याचं रिझन आपल्याकडे आहे. आय थिंक पहा, आपण सुरुवातीला सर्कलमध्ये शिकलो होतो की टॅन्जेंट सेगमेंट थेरम. व्हॉट इज टॅन्जेंट सेगमेंट? व्हेन द टॅन्जेंट अँड टॅन्जेंट अँड रेडियस, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो कसा असतो, 90 डिग्री असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतो, एक परपेंडिक्युलर क्रिएट होतो. म्हणून इथं लिहायचं आपल्याला टॅन्जेंट सेगमेंट थेरम. ठीक आहे. सो याचा अर्थ काय झाला, देअरफॉर यू कॅन सी अँगल पी इज इक्वल्स टू अँगल क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता बघा, लक्षात घ्या की या ठिकाणी 90 डिग्री झाला, इथं सुद्धा 90 डिग्री झाला. म्हणजे इंटेरियर अँगल्स कसे आले, सप्लिमेंटरी. देअरफॉर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी कधी असतात, व्हेन द लाईन्स आर पॅरलल. याचा अर्थ काय, देअरफॉर टॅन्जेंट एल पॅरलल टॅन्जेंट काय असायला पाहिजे, एम. म्हणजे ह्या ज्या दोन टॅन्जेंट्स आहेत त्या कशा आहेत, डेफिनेटली एकमेकींना पॅरलल आहेत. ओके, सो हे आपल्याला ऑब्झर्वेशन याच्यामधून लिहिता येतं. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नंबर 5. In question number 5, you have given that draw a circle with radius 3.4 cm. Draw a chord MN of length 5.7 cm. In it, construct tangents at point M and N to the circle. पहा काय सांगितलंय, क्वेश्चन काय म्हणतो, रेडियस 3.5 असणारा सर्कल काढायचा आपल्याला. आधी त्याच्यात एक कॉर्ड घ्यायचा MN. मग अशा आपण काय घेतलं, तो जो कॉर्ड होता तो टॉईस आला होता. ठीक आहे, त्यामुळे पॅरलल झाला. आता इथं काय करायचं आपल्याला, MN हा कॉर्ड घ्यायचा जो कितीचा आहे, 5.7 चा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला आधी काय करावं लागेल, तर आपल्याला ड्रॉ करावं लागेल आधी सर्कल ज्याची रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर आणि कॉर्ड आहे 5.7, राईट. सॉरी, रेडियस इज 3.4. ओके, सो नाउ आई एम टेकिंग द डिस्टन्स 3.4 इन कंपास. ओके, सो दिस इज 3.4. Okay, so I am taking here okay, sorry. Okay, so this is circle with radius 3. रेडियस याची आहे 3.4 सेंटीमीटर, राईट. ओके, पुढे काय सांगितलं तुम्हाला, कॉर्ड MN घ्यायचा आहे जो किती आहे, 5.7 सेंटीमीटर. आता 5.7 डायरेक्ट तुम्ही इथे लिहून इकडे शोधता येणार आहे का, नाही तुम्हाला स्केलच्या साह्याने नाही. आपल्याला इथं सुद्धा कंपासची मदत घ्यायची. म्हणजे कसं, तुम्ही 5.7 डिस्टन्स घेणार आणि इथे ठेवून काय करणार, इथं किंवा इकडं कुठल्याही एका बाजूला काय करणार, चाप मारणार. तो कुठल्याही दोन बाजूला येऊ शकतो. ठीक आहे. सो किती डिस्टन्स घ्यायचं आहे, 5.7. सो आय एम टेकिंग 5.7 डिस्टन्स.
ओके सो दिस इज 5.7. या ठिकाणी मी कंपास ठेवतोय इथं. ओके पहिला पॉइंट आपण फिक्स करूयात कुठे घ्यायचा आहे तो. सो सपोज दिस इज एम. ओके आता मला एन डिक्लेअर करायचा कुठं आहे तो. तर एन मला कुठे येईल पहा, एकतर इथं पण येईल इकडच्या बाजूला किंवा इकडच्या पण बाजूला येईल, कुठल्याही बाजूला, दोन बाजूला येणार आहे तो. ठीक आहे. ओके सो दिस इज एन. या ठिकाणी एन. आता लक्षात घ्या एन कसा घेतला मी, तर हा आहे, हा जो डिस्टन्स आहे मधला तो किती आहे 5.7 सेंटीमीटर. ओके रेडियस आपल्याला माहिती आहे. सो नाव आता लक्षात घ्यायचं आपल्याला, या पॉइंट मधून आणि या पॉइंट मधून असे दोन आपल्याला टँजंट्स काढायचे. डेफिनेटली ते कुठेतरी इंटरसेक्ट होतील इथे. ठीक आहे. सो हाऊ टू ड्रॉ, मग कशा काढायच्या, तर आपल्याला काढता येतं. आपण सेंटरच्या साह्यानं काढूयात विथ द हेल्प ऑफ सेंटर. तर काय करता येईल आपल्याला, ही रेडियस अशीच पुढे वाढवता येईल अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि इकडं सुद्धा रेडियस वाढवतं हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके आणि हा जो कॉर्ड आहे एम एन जो 5.7चा आहे आपण आता काढलेला, तो पण लगेच जोडून घेतो मी. सो दिस डिस्टन्स इज 5.7 सेंटीमीटर. कॅन आय से दिस इज 3.4? यस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटर. नाव आता आपल्याला विथ द हेल्प ऑफ सेंटर काढायचे, म्हणजे आपण जे आतापर्यंत पाहिलं त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. ओके मीन्स कंपास एन वरती कंपासचं टोक, एम वरती कंपासचं टोक ठेवलं, या बाजूला एक आर्क घेतला, तसाच त्याच अंतराचा आर्क या बाजूला घेतला. ठीक आहे. नंतर निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलाय, एक वरच्या बाजूला चॉप मारून घ्यायचं आपल्याला, वन आर्क हिअर अँड अनदर वन हिअर. ओके देन तोच डिस्टन्स ठेवायचा, या ठिकाणी कंपासचं टोक ठेवायचं. ओके सो हिअर अँड द नेक्स्ट वन हिअर. ओके पुन्हा त्या दोघांना काय करायचं आपल्याला, जोडून घ्यायचं. ठीक आहे. So when we join them, they will definitely, the line will definitely touch the circle, not intersect, right? Okay. So this is the first tangent through point M. आता तसंच आपल्याला N मधूनही काढायचं टँजंट. सो N वरती कंपासचं टोक ठेवणार आहात आपण. ठीक आहे. अंदाजे डिस्टन्स घ्यायचं आहे, कुठल्याही बाजूला कितीही घेऊ शकता तुम्ही पहिल्यांदा. ओके सो नाव पुन्हा निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या किंवा डबल घ्या. ठीक आहे. इथं सो या ठिकाणी कंपास आला, आर्क आला, या ठिकाणी दुसरा आर्क. आता काय करा, या दोघांना इंटरसेक्ट करणारे आर्क इकडच्या बाजूला काढून घ्या. ओके सो इथं कमी पडत असेल तर तुम्हाला काय करता येतं, इकडे जाऊन पुन्हा इकडे वाढवता पण येतं आपल्याला. ठीक आहे. असं वाढवता येऊ शकतं. आता इंटरसेक्ट करणारे जोडून घ्यायचे आपल्याला दोन्ही आर्क्स. ओके सो दिस विल बी द अनदर टँजंट. ही झाली दुसरी टँजंट. आता ह्या टँजंट 100% इकडे इंटरसेक्ट करणार आहेत, पण आपल्याला इंटरसेक्ट करून काही लिहायला सांगितलेलं नाही. सो वी कॅन ड्रॉ द फिफ्थ क्वेश्चन फिगर लाईक दिस. ओके प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके यू कॅन गिव्ह द नेम ऑल्सो दॅट टँजंट्स. ओके या पहिल्या टँजंटला आपण देऊयात एल, याला देऊयात एम. ओके so please take the screenshot. Now come at next question, question number 6. Okay so question number 6 is that draw a circle with center P and radius 3.5 centimeter. means सर्कलचा जो सेंटर आहे तो किती काय असणार आहे P आणि रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर अगेन. ओके सो व्हाट इज अहेड, टेक पॉइंट Q at a distance 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. पुन्हा P पासून आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स वरती Q हा पॉइंट घ्यायचा आहे. ओके सो कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉइंट Q. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सर्कल काढायचं P सेंटर असणारा. ओके त्याच्यानंतर P पासून काही विशिष्ट सपोज आपण हा सर्कल काढलाय. ठीक आहे. कन्सिडर करतोय आपण फक्त. ठीक आहे. अशा पद्धतीने सर्कल पहिल्यांदा काढणार तुम्ही, त्याला पॉइंट P नाव देणार इथं सेंटरला, आणि P पासून इथं काही समजा 5.5 डिस्टन्स वरती एक पॉइंट घेणार आणि त्याच्यातून तुम्हाला ह्या दोन काय करायच्यात, अशा पद्धतीच्या दोन टँजंट्स आपल्याला ड्रॉ करायचे. ओके तो अशा पद्धतीने आपण आता फिगर ड्रॉ करणार आहोत. ओके सो लेट्स सी हाऊ टू ड्रॉ. तर पहिलं काम आपलं काय असेल, सेंटर P असणार एक सर्कल काढायचं ज्याची रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे. सो आय एम टेकिंग 3.4 डिस्टन्स. Okay, so this is 3.4. Okay, so this is 3.4 centimeter distance. Okay, या ठिकाणी घेतोय मी 3.4. Okay, so
this is the circle with radius 3.4 centimeter. Okay. Okay. So लगेच सेंटरला नाव देऊन घेऊयात. काय नाव आहे? P. ओके, P इज द रेडियस ऑफ द सर्कल. आता आपल्याला काय काढायचे? आपल्याला रेडियस माहित झाला, P आपण सेंटर घेतला. आता तुम्हाला काय सांगितले पहा, तर P पासून Q हा जो पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला, तो किती डिस्टन्स वरती घ्यायचा आहे पहा आपल्याला. हा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स वरती फ्रॉम P. मग तुम्ही P च्या कुठल्याही बाजूला घेऊ शकता, वरती घ्या, खाली घ्या, कुठल्याही दिशेला घेऊ शकता, काही अडचण नाही. ओके ओके. सो नाव वी हॅव टू टेक पॉइंट Q. So how much distance is there? The distance is 5.5 centimeter, right? Okay. So आता 5.5 सेंटीमीटर वरती घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला तो कसा घेता येईल? स्केलच्या साह्याने घ्यायचा आहे. ओके. सो P वरती कंपासचं टोक ठेवाल, किंवा साधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने कराल. पहिल्यांदा रेडियस ड्रॉ करून घ्या, म्हणजे लाईन तुमची वाकडी तिकडे होणार नाही. ओके. तसं तर काय आपण स्केलच्या साह्याने करतोय, काय होणारच नाही. ओके. सो आता हा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे? 3.4 सेंटीमीटर, आणि आपल्याला टोटल घ्यायचं आहे 5.5. आता विचार असं करू नका की 3.5 इथं घेतलं, मग आता किती राहिलं ते घेऊ, मग इथं स्केल ठेवू, असं नका करूया. इथूनच कंटिन्यू करा. आणि किती घ्यायचं आहे आपल्याला डिस्टन्स? 5.5. सो आय एम टेकिंग 5.5 डिस्टन्स. ओके, इट इज हिअर. सो आता लक्षात घ्या, इथून इथपर्यंत डिस्टन्स 3.4 आहे, पण जो पहिल्यापासून शेवटपर्यंत डिस्टन्स आहे तो आहे 5.5 सेंटीमीटर. ओके. आता पुढचं काय करायचं पहा. नाव वी हॅव टू ड्रॉ 2 टॅन्जेंट्स, कारण पॉइंट एक्सटेरियर झाला. फ्रॉम Q आपल्याला Q मधून टॅन्जेंट्स काढायचे. मग Q मधून एक टॅन्जेंट इकडे येईल आणि दुसरी कुठं जाईल? इकडेच येईल. मग हाऊ टू ड्रॉ, आता त्या कशा काढायच्या हा प्रश्न आहे. तर ते खूप सोपं आहे. कशा ड्रॉ करायचे पहा. पहिल्यांदा हा जो आपण सेगमेंट घेतलाय, त्या सेगमेंटला काय करायचं? बायसेक्ट करायचं. पहिल्यावर काय आहे? द गिव्हन सेगमेंट शुड बी बायसेक्टेड. आता याला आपण काय करूयात? बायसेक्ट करूयात. हा PQ निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. या ठिकाणी काट घेतला, या ठिकाणी तो तेच अंतर ठेवायचंय, आणि याला इंटरसेक्ट करणारा एक चाप मारायचा आहे इकडे. आता याच्यात काही गरज नाही की तो नेमका कुठं टच करतोय, इंटरसेक्ट करतोय, काही गरज नाही. तुम्हाला हा सेगमेंट बायसेक्ट करायचा, तो सर्कल मधून जाऊ नये तो कुठून जाऊ. ठीक आहे. तो या ठिकाणी आपण काय करायचं? जॉईन करून घ्यायचंय. कधी कधी तो सर्कलच्या बाहेर जाईल, मे बी आत येईल, कधी कधी तो टच करेल. ठीक आहे. त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. ओके. सो दिस इज साइड बायसेक्टर और सेगमेंट बायसेक्टर यू कॅन से. आता काय करायचं पहा. आता हा जो PQ आहे की नाही, PQ आपल्याला बायसेक्ट झालेला दिसला, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो त्याचा बरोबर मिड पॉइंट आहे. तर बरोबर त्याच्यावरती कंपासचं टोक ठेवायचं या ठिकाणी, बरोबर त्याच्यावरती. आता मला सांगा, जर मी याला रेडियस कन्सिडर करून काढला एक सर्कल, म्हणजे कोणाला या पॉइंट पासून Q पर्यंत, तर तो इकडे सुद्धा काय होईल? 100% या P मधून जाणार आहे. ठीक आहे. सो आता मी काय करतो? एक सर्कल काढून घेतो. ठीक आहे. थोडासा अंतरात काय झालं? ओके. सो नाव यू कॅन सी, हा जो सर्कल आहे, हा सर्कल या पॉइंट मध्ये आणि या पॉइंट मध्ये काय झाला? इंटरसेक्ट केलं त्या सर्कलनं, मोठ्या सर्कलला, प्रॉपर सर्कलला जो सुरुवातीला होता. आता या पॉइंट मधून आणि या पॉइंट मधून, दोन्ही पॉइंट मधून आपण टॅन्जेंट्स करणार पॉइंट Q साठी. म्हणजे कसं पहा. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट होता ना सर्कलचा, तर तोच पॉइंट आणि आपला Q या दोघांना जोडणारा एक टॅन्जेंट किंवा एक सेगमेंट आपण काढणार आहोत, जी काय असेल त्या ओरिजिनल सर्कलची टॅन्जेंट असेल, या अशा पद्धतीने. ओके. आणि दुसरा कुठून येईल? हा दुसरा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथून. ओके, लाईक दिस. यस. ठीक आहे. आता पाहिलं तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या की आपण या ओरिजिनल सर्कलला, आपण सुरुवातीला जो P घेतला होता त्या सर्कलला काय काढलं? टॅन्जेंट्स काढल्या पॉइंट Q मधून. ओके. आणि हेच आपल्याला करायचं, म्हणजे करणार काय? सुरुवातीला सर्कल काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर किती डिस्टन्स सांगितलं तो डिस्टन्स घ्यायचा आणि तो सेगमेंट बायसेक्ट करून एक सर्कल काढायचा. आता हा सर्कल पूर्ण काढाच असं बिलकुल नाही. तुम्हाला फक्त हे जरी पॉइंट कळालं ते बस झालं. तुम्ही हा सर्कल डायरेक्ट इथे एक आर्क मारला असता आणि इथे एक आर्क मारला असता तरी चाललं असतं. का? कारण इथं जे तुम्हाला समजा काय होतं, थोडंसं कन्फ्युजन वाटते पुन्हा की अरे थोडंसं कमी जास्त झालं तर ते दिसणारच नाही. पण 2 आर्क मारून घ्या, तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा की हे आपल्याला दाखवायचं का नको. 2 आर्क मारा आणि ते जे आर्क्स आहेत
ते मात्र करेक्ट येऊ देत. कारण काय होणार की त्यावेळेस तो जो टीचर आहे चेकिंगला कदाचित ही पण रेडियस तुमची चेक करेल किती आहे ती, ठीक आहे. किंवा हे जे सेगमेंट्स आहेत म्हणजे टॅन्जंट सेगमेंट ते सुद्धा इक्वल असले पाहिजेत हे आपल्याला माहिती आहे. कारण एक्सटेरियर पॉईंट मधून काढलेले टॅन्जंट सेगमेंट्स कसे असतात, इक्वल असतात इन लेंथ, ठीक आहे. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at the last question of this exercise, question number 7. So question number 7 says that draw a circle with radius 4.1 centimeter. So you have given radius 4.1 ची radius तुम्हाला दिलेली आहे. Then construct tangent to the circle. काय करायचं, टॅन्जंट्स काढायचे सर्कलला, पण कशा, टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ऑफ अ डिस्टन्स 7.3. म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून 7.3 डिस्टन्स वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंट मधून आपल्याला काय करायचे, टॅन्जंट्स काढायचे. सेम क्वेश्चन ॲज द प्रिव्हियस. ओके. सो आता आपल्याला जो डिस्टन्स आहे म्हणजे सेंटर आणि तो जो पॉइंट आहे त्यांच्यामधला डिस्टन्स सांगितलेला आहे 7.3. ओके. आता इथं आपल्या मनाने पॉइंट घ्यायचा, आपल्या मनाने सेंटर घ्यायचं, सगळं आपल्या मनाने करायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काय करूयात, फिगर ड्रॉ करूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेक द डिस्टन्स ऑफ रेडियस. रेडियसचा डिस्टन्स किती आहे तो आपल्याला डिस्टन्स आधी घ्यावा लागेल. ओके. सो द रेडियस ऑफ डिस्टन्स इज 4.1. सो आय एम टेकिंग 4.1 हियर. ओके. 4.1 डिस्टन्स असणार, आम्ही काय काढतोय, रेडियस असणार एक सर्कल काढतोय. ओके. So this is the circle with radius 4.1. ओके. या ठिकाणी 4.1 असणार आहे काय केला, सर्कल काढला, याची रेडियस आपल्याला माहिती आहे. देन त्याच्यानंतर काय सांगितलं पहा की यू हॅव टू टेक 7.3 डिस्टन्स. आता तुम्हाला 7.3 डिस्टन्स असणार आहे, म्हणजे सेंटर पासून तेवढ्या डिस्टन्स वरती एक पॉइंट घ्यायचा आहे 7.3. ओके. सो यू हॅव टू टेक 7.3. Okay, so we will draw here, okay, at a distance 7.3. okay, या ठिकाणी तुमचा हा जो, आता लक्षात घ्या की रेडियस किती आहे 4.1 सेंटीमीटर आणि हा जो टोटल डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स किती आहे 7.3 सेंटीमीटर. ओके. आता इथं आपण ओ नाव देऊयात, इथं पी नाव देऊयात, आपल्या मनाने नाव द्यायचे. आता आपल्याला काय करायचं, पी मधून या सर्कलला दोन टॅन्जंट्स काढायचे. हाऊ टू ड्रॉ, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू बायसेक्ट दिस सेगमेंट ओपी. ओपीला आधी बायसेक्ट करावं लागेल. सो नाव आय एम बायसेक्टिंग दॅट सेगमेंट. ओके. निम्म्यापेक्षा जास्त आपल्या अंतर अंदाजे कळून जातं. ओके. या ठिकाणी घेतला, इकडे हा घेतला, तसंच डिस्टन्स या ठिकाणी ठेवणार आहात तुम्ही. ओके. आता पहा काय करायचं, आपल्याला सर्कल काढायचंय, पण त्याच्या आधी आपल्याला हे काय करावं लागेल, जॉईन करून घ्यावं लागेल. ओके. सो नाव आय एम जॉईनिंग. आणि अजून एकदा सांगतोय मी की हा इथं टच करेल, इंटरसेक्ट करेल, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके. सो हा टच करेल किंवा इंटरसेक्ट करेल, काही करायचं नाही आपल्याला. नाव आता किती सोपा झाला. आता आपल्याला एक सर्कल काढायचंय, ओ आणि पी मधून जाणार, पण ते सर्कल काढायची गरजच नाही. का? कारण आपल्याला फक्त दोन पॉईंट शोधायचे, इथला आणि इथला. त्याच्यामुळे आपल्याला सर्कल काढावं अशी बिलकुल अट कोणी घालू शकत नाही. एवढं जरी काढलं तरी पुरेसं आहे. ओके. आता आपण काय करूया, जॉईन करून घेऊयात या पॉइंट मधून आणि या पॉइंट मधून. सो नाव आय एम जॉईनिंग. ओके. ओके. and this one will be the second tangent. Okay. Okay, from point P. इथं थोडंसं वाढवून घेतलं तरी चालेल. Okay, so now this is the figure of question number last, right? Radius 4.1 and this distance from O to P is 7.3. Okay, please take the screenshot. Okay, so ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करताय त्यावेळेस हे बरोबर आर्क मधूनच गेलं पाहिजे, किंवा जिथं इंटरसेक्ट करतात त्याच ठिकाणी तुमचा हा जो रे आहे तिथंच चिटकला पाहिजे. ह्या गोष्टीची तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची. कारण काय की आता मी ज्यावेळेस काढतोय त्यावेळेस ही जी जाडी आहे
खडून काढताना तर ती थोडीशी कमी जास्त असू शकते. त्याच्यामुळं आता इथं तुम्ही जाडी बघाल कशी आहे, जास्त आहे, तर दुसरीकडे तुम्हाला कुठंतरी काय होईल, कमी दिसेल. ओके, आर्क काढताना कमी दिसेल. त्याच्यामुळे तुमची जी पेन्सिल आहे ती शार्प असली पाहिजे, जेणेकरून तुमची फिगर कुठल्याही प्रकारे चुकणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने 4.2 जो आहे आपला तो कम्प्लीट झालेला आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू.